नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. देशभरात सध्या लोकसभेचा फीवर चालू आहे. सोलापुरातही चौकात गल्लीमध्ये लोकसभेच्या चर्चा रंगत आहेत. सगळेच पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीसाठी झटून कामाला लागलेले दिसत आहेत. सोलापुरात भाजप सेना युतीच्या वतीनं डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे उमेदवार आहेत. त्यांची लढाई ही काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी होत आहे. आज आपण बातचीत करणार आहोत शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांच्याशी की भाजप सेनेची युती जरी असली तरी रुसवे फुगे आले. त्यानंतरनं ते रुसवे फुगे बाजूला ठेवून युती कशी काम करते, सेना भाजपला कशी मदत करते, या संदर्भात सगळ्याच गोष्टींवर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. सर्वांचं माझ्या इथून मला तुमचा शुभेच्छा, तुम्हाला तुमचं अभिनंदन. भाजप सेना युती सध्या करते. डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी हे उमेदवार आहेत भाजपचे. तर आपली प्रचार यंत्रणा कशी चालू आहे, भाजप सेनेचा ताळमेळ कसा आहे? सर्वप्रथम आमची युती हिंदुत्वावर आमची युती झालेली आहे. उद्धव साहेबांनी आदेश दिले व आम्ही सर्व काय आमचं काय विषय असतील तर मी सर्व बाजूला करून आम्ही डॉक्टर साहेब आता एवढे अत्यंत चांगले आहेत, ते संत आहेत आणि डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे मला असं वाटतं आहे जे निस्वार्थ असं साधू संताला एकदा संधी देऊन देशाचं खरंच कल्याण होईल. आणि बरेच जण असं म्हणतात की बस तिने त्यांचं पार्श्वभूमी काय आहे, त्याने काय काम केलं. मला एक थोडंसं असं सांगावं असं वाटतं की महाभारतात रामायणमध्ये देवाच्या राज्यामध्ये साधू संताला स्थान होतं महामंडळामध्ये त्यांच्या. आणि असं कुठल्या धर्मग्रंथामध्ये आणि आपल्या बाबासाहेबच्या घटनेमध्ये असं कुठलं नाही की एका साधू संतांनी लोकसेवेला उभारून निवडून देश सेवा करू, असं मला तसं वाटतं की कुठंच असं लिहिलेलं नाही की त्यांनी असं उभारून असं नाही. त्यांना पहिली वेळ असं संधी दिलं तर निस्वार्थपणे खरंच कल्याण होईल. सोलापूर दुष्काळात त्यांच्या पायगुणाने सिद्धेश्वर रामाच्या पायगुणाने त्यांचं पण नाव सिद्धेश्वराचं आहे. त्यांच्याने खरंच आपलं पुण्यनगरी आपले दुष्काळातनं सुकाळ होईल पूर्ण, असं मला असं वाटतं त्यांच्या उमेदवारीबद्दल. आणि राहिला विषय आदेश आला आमचा सेनाभवनवरनं, तर आमचे आदरणीय जे सहसंपर्क तानाजी सावंत सर, समन्वयक शिवाजी सावंत सर, ठोंगे पाटील साहेब, जिल्हा प्रमुख महेश अण्णा कुटे, गणेशदादा वानकर यांनी आमचे सर्व आदेश आला सर आम्ही आदेशचं पालन करणार आहे शिवसैनिक. आणि कुठल्याही मनात आम्ही किंतु न ठुता एक दिलाने एक मनाने धन तन धन मन धनाने आम्ही त्यांचा प्रचार करणार आणि गेल्या वेळेपेक्षा आम्ही त्यांना जास्त मताधिक्याने आम्ही निवडण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच भाजपपेक्षा शिवसेना कशा पद्धतीने या प्रचार यंत्रणा राबवत आहे? आम्ही आमचे जे म्हणजे उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख त्यांना सर्वांना आम्ही मिटिंग शनिवारी पण ठेवली आहे. काल 2 दिवसापूर्वी मिटिंग झाली आमची. आम्ही आमची यंत्रणा आमच्या पद्धतीने सर्व चालू ठेवले. सोबत आमचे मित्रपक्ष भाजपला आम्ही बोलवतो, त्यांच्या संग बसून आम्ही सहमताने आम्ही दोघं मिळून एक दलाने आम्ही काम करू. नक्कीच. परंतु लोकसभेला जरी तुम्ही एकत्र काम करताना दिसताय तरी महापालिकेत मात्र बिघाडी होती गेल्या 3 वर्षात. आणि महापालिकेतील अनेक पदं भाजपकडे बहुमत नसताना सुद्धा शिवसेना त्यांनी सोबत घेतली नाही. तो रुसवा फुगवा अजूनही आहेच काही नगरसेवकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये. तो कसा करणार? आता मागचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का, कुटुंबामध्ये भाऊभावाचा थोडं वाद होतं आहे. आता ते आमचे भाऊभावकीच असल्यासारखे आहे, थोडंफार वाद असतो आहे. ते पण आमचं निवळते वाद बसून आमची चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी रावसाहेब दानवे होते, सुभाष बापू देशमुख होते, महेश अण्णा कुटे, आमचे संप्रमुख तानाजी सावंत, शिवाजी सावंत सर असून चर्चा झालेली आहे. त्यांचा शब्द आहे की आपलं झालं काय असेल ते वाटाघाटी करून आपलं महापलेचं तेही विषय मिटू असा विषय झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ते मोठा इश्यू होईल असं मला वाटणार नाही. आता युती झालेली आहे, परंतु आता ह्याच नंतर 6 महिन्यात विधानसभा निवडणुका पण आहेत. परंतु सोलापुरातील 3ही विधानसभा मतदारसंघात भाजप आहे. तर आपण कुठला मतदारसंघ मागणार किंवा शहरात शिवसेना वाढीसाठी काय तुमची भूमिका राहणार आहे? मध्ये तर आमचं आहे दावेदारांनी मध्ये शहरामध्ये. बाकीचे समजा एखादा दक्षिण तर एखादा सुटला तिथं तर ते आम्हाला मिळू शकेल. आणि आमच्या आता सध्या सर्व उपशहरप्रमुख निवडी झालेले आहेत. जुन्याला ठेवून नवीनचे आम्ही अत्यंत चांगले उपशहरप्रमुख निवडले आहेत. सर्वांना एक दलाने एक मनाने काम करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि एवढी चांगली बांधणी झाली की तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला दिसूनच येईल
की बा शिवसेना काय आहे आणि कुठल्या स्टाईलने पुढे गेलेली आहे आणि नक्की 100% आम्ही उद्धव साहेबांना ताकद देऊन भगवा झेंडा फडकवण्याचा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच. परंतु भाजप शिवसेना युतीचा उमेदवार जरी असला तरी काँग्रेसचा पण तेवढाच ताकदीचा उमेदवार आहे आणि त्याच्यात भर म्हणून आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभारलेत. तर आपली लढाई नेमकी कुणासोबत राहील? आमची लढाई प्रकाश आंबेडकरबरोबर राहणार आहे. शिंदे साहेबांचं आता सध्या वयही झालेलं आहे आणि जनतेने सोलापूर जनतेने त्यांना भरपूर प्रेम दिलेलं आहे. त्यांना बरेच वेळेला संधी दिलेली आहे. त्यांना एवढे मध्ये पद असताना त्यांनी सोलापूरचं त्यांच्या पदाप्रमाणे काहीच केले नाही. त्यांच्या पदाप्रमाणे तसं तर विलासराव देशमुख होते बाजूला लातूर, त्यांनी बरंच काय केलं त्या पद्धतीने हिने केले असते शिंदेसाहेब तर गेल्या वर्षी त्यांचा पराभव झालाच नसताना. त्यांचं काम लोकांनी त्यांना नाकारलं आहे पण त्यांना उमेदवार नाही दुसरा. त्यांना मला सांगा शिंदेसाहेब सोडलं काँग्रेसमध्ये दुसरा चेहरा कोण आहे तुम्ही सांगा मला. आम्ही कसं गेल्या वर्षी ॲडव्होकेट दिलो बनसोडे, यावर्षी डॉक्टर दिलो, पुढच्या वर्षी इंजिनियर देऊ पण त्यांच्याकडे चेहराच नाही. आणि शिंदेसाहेबाचे उमेदवार काँग्रेसच लोक खुश आहेत. त्यांना माहीत आहे शिंदेसाहेब असला त्यांचं काय चिरमोरे बिरमोर काय त्यांना विषय ते त्यांचंच खुश आहेत, बाकीचं काही नाही त्यांचे 10 माणसं नाही त्यांच्याकडे काँग्रेसकडे सध्या. नाही तुम्ही म्हणता 10 माणसं पण नाहीत परंतु सध्या काँग्रेसचा असा आरोप आहे की वंचित बहुजन आघाडी आणि प्लस भाजप हे दोघंही जातीचं राजकारण करतायत. वंचितने दलित समाजाचं आणि भाजप लिंगायत समाजाचं राजकारण करते आणि त्यामुळे त्यांना उमेदवार मिळालेला नाही असं वाटतंय. त्यामुळे त्यांनी महास्वामीजींना उभा केलंय. ते चुकीचं आहे आणि खोटं आहे त्यांचं. आमचे पक्ष जे भाजप सेनेचे जर म्हणजे आमचं मतदान तर होणार आहे प्लस हे डॉक्टर आहेत आणि देशामध्ये आता सध्या पाकिस्तान म्हणा देशाच्या पातळीवर करत तर नरेंद्र मोदीच आपला पंतप्रधान पाहिजेत. त्यांना 100% युवक पिढीला जे 18 ते 35 वर्षाचे ते जुने होते ते काय तर ते काय त्यांना विषय माहीत नसेल काय जुने पण युवकांना तर नरेंद्र मोदीचंच काम आवडलेलं आहे आणि ते 100% युवा पिढी नरेंद्र मोदीलाच पहिल्याही पेक्षा त्यांना जास्त मताने निवडून आणून त्यांचं सरकार होईल असं मला असं वाटतं. नक्कीच. आता या निवडणुकीचा निकाल कसा असेल असं वाटतं तुम्हाला सोलापूरसहच महाराष्ट्रातील एकूण? बहुसंख्येने तर सेना भाजपची सीट जास्त होती म्हणजे देशामध्ये. धन्यवाद सर. आपण दिलखुलासपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत. सेना भाजपची युती महाराष्ट्रात अग्रेसर राहील असं त्यांचं मत आहे आणि सोलापुरात सुद्धा महास्वामीजींच्या पारड्यातच लोक मतदान करतील किंवा लोक आपलं मत टाकतील असा त्यांना विश्वास वाटतोय. भाजप सेना युतीत जरी कुरघुरे असल्या तरी भविष्यात त्या राहणार नाहीत आणि महापालिकेत सुद्धा भविष्यात दोघं एकत्र दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.